तारदाळच्या ठाकरेनगरमध्ये टाटा मॅजिकची जोरदार धडक, पद्मिनी कांबळे यांचा मृत्यू। हातकणंगले तारदाळ मार्गावरील बाळासाहेब ठाकरेनगर गल्ली क्रमांक 12 येथील बोर्डजवळ गुरुवारी सकाळी टाटा मॅजिक वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पद्मिनी प्रफुल्ल कांबळे वय 32 राहणार ठाकरेनगर गल्ली क्रमांक 12 तारदाळ यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात वाहन चालक अनिल बंडा धनगर वय 31 राहणार चांदणी चौक तारदाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पद्मिनी कांबळे आपल्या मुलाला प्रज्वल याला शाळेच्या बसमध्ये बसवण्यासाठी गेल्या होत्या। मुलाला बसमध्ये बसवून त्या पायी घरी परतत होत्या। याच वेळी हातकणंगलेहून तारदाळच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहन क्रमांक MS09 DM 4155 वरील चालक अनिल बंडा धनगर याने वाहन भरधाव वेगाने चालवून पद्मिनी कांबळे यांना समोरून जोरदार धडक दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। या अपघातात पद्मिनी कांबळे गंभीर जखमी झाल्यात। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल करण्याची कारवाई महिला सहाय्यक फौजदार गायकवाड यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी करत आहेत। अपघातातील टाटा मॅजिक वाहन पोलिसांच्या ताब्यात असून अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।